नमस्कार. संजीवनी गुरुमंत्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. पाठीमागच्या व्हिडिओजमध्ये आपण काय पाहिलेलं होतं की प्रॅक्टिस सेट 1.1 मधले क्वेश्चन नंबर 1 आणि जो क्वेश्चन 2 आहे याच्यामधले आपण फर्स्ट 4 एक्झाम्पल आहे ते सॉल्व्ह केलेले होते. आज आपण पुढचे एक्झाम्पल पाहूयात. याच्यामध्ये थोडंसं चेंज आहे, कंडिशन फक्त सेम आहेत. ऍडिशन सबट्रॅक्शनच करायचं आहे. पहा, क्वेश्चन नंबर 5 घेऊयात आपण. क्वेश्चन नंबर 5 काय दिलेला आहे तर 5x प्लस 2y इज इक्वल टू -3 आणि सेकंड इक्वेशन आहे x प्लस 5y इज इक्वल टू 4. आता पाठीमागचे जे काही प्रिव्हियस एक्झाम्पल पाहिले याच्यामध्ये आपण काय पाहिलेलं होतं की हे आपण इक्वेशन आहे ते सॉल्व्ह करताना फर्स्ट काय करायचं आहे तर हे इक्वेशन आहे याला आपण नंबर देऊयात. 5x प्लस 2y इज इक्वल टू -3 आणि x प्लस 5y इज इक्वल टू 4. हे आहे आपलं इक्वेशन नंबर 1 आणि हे आहे आपलं इक्वेशन नंबर 2. आता नेक्स्ट स्टेप पुढे काय करायचं आहे की आपल्याला साइन चेक करायचे आहेत. साइन जर आपण इथं साइन चेक केले, पहा 5 आणि इथे 1 दोन्हीला प्लस साइन आहेत, इथे +2 +5 साइन सेमच आहेत. दोन्हीकडे पाहिलं तर आपण साइन सेम आहे म्हणजे आपल्याला नक्कीच इथे सबट्रॅक्शन करावं लागणार आहे. आता सेकंड पुढे काय चेक करायचं आहे की याचे कोइफिशियंट. तर इथे पाहिलं तर याचा कोइफिशियंट आहे 5 आणि याचा कोइफिशियंट आहे 1. पुढे याचा कोइफिशियंट आहे 2, याचा कोइफिशियंट आहे 5. मग इथे 5 आणि 1, इकडे 2 आणि 5. आता इथे जर आपण चेक केलं तर इकडे 2 आहे, इकडे 5 आहे. 2 च्या टेबलमध्ये 5 नाही किंवा 5 च्या टेबलमध्ये 2 नाहीये, म्हणजे आपल्याला इथं कॉमन नंबर घ्यावा लागेल जो 2 च्या टेबलमध्ये असेल आणि 5 च्या. मग या इक्वेशनला पण आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल, या इक्वेशनला पण मल्टिप्लाय करावं लागेल. मग याच्यामध्ये काय होईल, आन्सर सेमच येणार आहे, फक्त आपले जे कॅल्क्युलेशन आहेत ते वाढणार आहेत. कारण या इक्वेशनला आपल्याला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि या इक्वेशनला आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे इथे 10 होईल आणि इथे पण 10 होईल. तर आता हे करण्यापेक्षा आपण अजून एक अल्टरनेट मेथड यूज करू शकतो, ती म्हणजे तर इथे 5 आहे, इथे 1 आहे, तर डायरेक्टली आपण इक्वेशन 2 आहे याला जर आपण 5 ने मल्टिप्लाय केलं तर एक कॅल्क्युलेशन आपलं कमी होईल आणि आपण सबट्रॅक्शन तर आपल्याला करावंच लागणार आहे कारण साइनचे सेम आहेत. तर आपण काय करूयात, मल्टिप्लाय बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 2 बाय 5. तर इक्वेशन 2 आहे याला आपण 5 ने मल्टिप्लाय करूयात, म्हणजे इथं 5 होईल आणि हे कॅन्सल होतील. तर इक्वेशन काय येईल पहा, x प्लस 5y इज इक्वल टू 4. इथे आपल्याला 5 ने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे येईल 5x प्लस इथे 5 ने मल्टिप्लाय करायचं आहे 25y इज इक्वल टू परत इथे 5 ने मल्टिप्लाय करायचं आहे 20. आणि हे आपल्याला एक नवीन इक्वेशन मिळालेलं आहे आणि याला म्हणूयात आपण इक्वेशन नंबर 3. आता आपण चेंज कशामध्ये केलेला आहे तर सेकंड मध्ये. तर आता आपल्याला कंपॅरिझन करताना इक्वेशन कोणतं घ्यायचं आहे तर फर्स्ट आणि थर्ड घ्यायचं आहे. हे इक्वेशन फर्स्ट आणि थर्ड. आता आपल्याला साइन सेम आहे त्याच्यामुळे कंपल्सरी सबट्रॅक्शनच करावं लागणार आहे तरच एलिमिनेट होणार आहे. लिहा, सबट्रॅक्ट इक्वेशन थर्ड फ्रॉम इक्वेशन 1 मधून थर्ड आपण सबट्रॅक्ट करूयात. मग 1 काय आहे इक्वेशन, 5x प्लस 2y इज इक्वल टू -3. पुढे थर्ड काय आहे, 5x प्लस 25y इज इक्वल टू 20. इकडे काय येईल 20 आणि आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे म्हटल्यानंतर साइन चेंज करावे लागतील. इकडे होईल मायनस, इथे प्लस आहे हे होईल मायनस, इथे प्लस आहे हे होईल मायनस. आता जे आपण नवीन घेतलेले आहेत
ते आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. इथे कोइफिशियंट 5 प्लस 5 मायनस 5 म्हणजे हे काय होतील कॅन्सल. आता पुढे कोइफिशियंट काय आहे +2 आणि -25 म्हणजे काय आहे एकाला पॉझिटिव्ह साईन एकाला निगेटिव्ह. मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करायची आणि मोठ्या संख्येचं साईन द्यायचं. हे आपण कशामध्ये शिकलेलो आहे तर इंटिजर नंबरचे ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये हे रूल झालेले आहेत. कोणाला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर प्रिव्हियस जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता, ज्याच्या मदतीने तुम्हाला ह्या सगळ्या कन्सेप्ट आहेत ते क्लिअर होतील. मग 25 मधून जर 2 गेले तर किती येतात 23 आणि मोठी संख्या आहे 25. 25 चं साइन आहे मायनस म्हणजे इथं मायनस येईल. पुढे इज इक्वल टू नेक्स्ट पहा काय होईल तर हे -3 आणि -20. परत आता इंटिजर्सचे रूल वापरायचे आहेत. साइन सेम असेल तर आपण काय करतो ऍडिशन करतो आणि जे साइन आहे तेच साइन देतो म्हणजे इथे येईल -23. ओके. आता पुढे पहा ठीक आहे. नेक्स्ट आता 1 मिनिट इथं y राईट डाऊन करायचं राहिलं 23y. मग इकडे काय होईल पहा -23y इज इक्वल टू 23. आता हे आपल्याला मिळालं. आता हे 23 इकडे नकोयत आपल्याला इकडे घ्यायचे आहेत राईट हँड साईडला. तर y आणि 23 मध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन आहे. इकडे गेल्यानंतर काय होईल डिवाइड म्हणजे काय येईल y इज इक्वल टू -23 डिवायडेड बाय -23 आणि हे कॅन्सल होतील आणि आपल्याला मिळेल y इज इक्वल टू 1 आणि हे झालं आपलं एक व्हेरिएबलचं आन्सर. आता हे आन्सर आपण इथल्या कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट करू शकतो. 1 मध्ये 2 मध्ये 3 मध्ये केलं तरी चालेल. आपण करूयात 3 मध्ये किंवा 2 मध्ये केलं तरी चालेल म्हणजे कॅल्क्युलेशन फार जास्त येणार नाहीत, पटकन होईल. पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन सेकंड पटकन होईल असं x ॲज इट इज प्लस हे 5y इज इक्वल टू 4. आता इथं y च्या जागी फक्त आपल्याला काय पुट करायचंय 1 म्हणजे x प्लस 5 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू 4 आणि x प्लस काय होईल या दोघांचं मल्टिप्लिकेशन 5 इज इक्वल टू 4. आता हे जे x आहेत ते आपल्याला इकडे सॉरी 5 आहेत ते इकडे घ्यायचे आहेत. x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आपल्याला. हे 5 इकडे घ्यायचे आहेत. 5 इकडे घ्यायचे आहेत. आता 5 ला साइन कशाचा आहे प्लसचा इकडे गेल्यानंतर मायनस होईल म्हणजे x इज इक्वल टू 4 मायनस 5 आणि x इज इक्वल टू काय येईल -1. मोठ्या संख्येतून छोटी संख्या मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. हे आपले इंटिजर्सचे रूल आणि मग आपलं फायनल आन्सर आपल्याला काय मिळालेलं आहे तर सोल्युशन काय येईल आपलं x इज इक्वल टू -1 आणि y इज इक्वल टू 1. तर हे झालं आपलं फायनल सोल्युशन. याच्यामध्ये नेहमी चेक करायचं आपल्याला कॅल्क्युलेशन करताना जेव्हा आपल्याला कोइफिशियंट आहेत जर सेम करायचे असतील तर काय करता येईल जेणेकरून आपले कॅल्क्युलेशन थोडे कमी होतील आणि सोल्युशन आपल्याला पटकन मिळेल. तुम्ही कोणत्याही वेने केलं तरी आन्सर सेमच येणार आहे. आन्सर मध्ये काहीही चेंज होत नाही. ओके सॉल्व नेक्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 6. 1 divided by 3x plus y is equal to 10 divided by 3 आणि पुढे आहे 2x plus 1 divided by 4y is equal to 11 divided by 4. तर याला आपण इथेच इक्वेशन फर्स्ट म्हणूयात आणि हे आहे आपलं इक्वेशन सेकंड. आता हे जर थोडंसं आपण ऑब्झर्वेशन केलं तर पहा इथे काय आहे 1 डिवायडेड बाय 3 इकडे पण आहे 10 डिवायडेड बाय 3 म्हणजे हा जो डिवाइडचा नंबर आहे दोन्ही मध्ये सेमच आहे. इकडे पाहिलं तर y चा कोइफिशियंट आहे 1 डिवायडेड बाय 4 आणि इकडे आहे 11 डिवायडेड बाय 4. जर आपण हे जे इक्वेशन आहे इक्वेशन फर्स्ट आहे
याला जर आपण मल्टिप्लाय बाय 3 केलं तर पहा, इथे जर आपण सगळ्या साईडला मल्टिप्लाय बाय 3 केलं तर हे 3 ला 3 जातील आणि या जर इक्वेशनला आपण मल्टिप्लाय बाय 4 केलं तर इकडचे 4 जातील आणि जसे आपले पहिले इक्वेशन होते त्याप्रमाणे आपल्याला इक्वेशन मिळतील. म्हणजे हे डिवायडेड बाय केलं तर तुम्हाला पुढचे इक्वेशन सॉल्व्ह करायला सिंपल जाईल. तर आपण फर्स्ट काय करूयात, मल्टिप्लाय both sides of equation 1 by 3. आता डायरेक्टली करूयात आपण. 1 डिवायडेड बाय 3 मल्टिप्लाय बाय 3x प्लस इथं y ला मल्टिप्लाय केलं तर काय होईल 3y इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय 3 मल्टिप्लाय बाय 3. आता इथे पहा 3 ला 3 जातील, इकडे 3 ला 3 जातील, म्हणजे इक्वेशन काय मिळेल पहा, इथे काहीही नाही म्हणजे 1x म्हणजेच x प्लस 3y इज इक्वल टू येईल 10 आणि हे घेऊयात आपण इक्वेशन थर्ड. झालं सिम्प्लिफाय. हे तुम्हाला आता पहिले जे प्रिव्हियस इक्वेशन दिसत होते त्याच्याप्रमाणे दिसत आहेत. सेम असंच आता आपण पुढे करूयात. मल्टिप्लाय both sides of equation 2 by 4. तर इथे काय होईल पहा, 2 मल्टिप्लाय बाय 4x प्लस 1 डिवायडेड बाय 4 मल्टिप्लाय बाय 4y इज इक्वल टू 11 डिवायडेड बाय 4 मल्टिप्लाय बाय 4. आता इथे काय होईल पहा, दोन्हींचं मल्टिप्लिकेशन 8x प्लस हे 4 ला 4 कॅन्सल होतील म्हणजेच इथे फक्त येईल y इज इक्वल टू हे 4 ला 4 कॅन्सल होतील आणि इथे येईल 11 आणि हे आहे इक्वेशन नंबर 4. आता आपण चेक करूयात. तर हे इक्वेशन थर्ड आहे आणि इक्वेशन 4 आहे. याच्यामध्ये आता आपल्याला काही चेक करायचं आहे, परत एकदा साइन, कारण साइन वरती डिपेंड आहे की आपण ऍडिशन करणार की सबट्रॅक्शन. आता इथे बघितलं तर प्लस साइन आहे, इकडे पण प्लस साइन आहे म्हणजे साइन सेम. इकडे पाहिलं तर +3 आणि +1 म्हणजे साइन सेम आहेत, तर आपल्याला सबट्रॅक्शनच करावं लागणार आहे. साइन सेम आहेत तर आपल्याला सबट्रॅक्शनच करावं लागणार आहे. तर पुढे आपण चेक करूयात की कोइफिशियंट आहेत, तर कोइफिशियंट सेम आहेत की नाहीत, नसतील तर आपण कसे करणार. तर कोइफिशियंट इथं बघितलं तर 1 आहे, इथं 8 आहे, इथे 3 आहे, इथं 1. म्हणजे एकतर आपण काय करू शकतो, इथे आपल्याला 8 करता येईल किंवा इकडे आपल्याला 3 करावं लागेल. दोन्हीपैकी कोणतंही केलं तरी चालेल, आन्सर सेमच येईल, काहीही चेंज होणार नाही, फक्त पुढचे कॅल्क्युलेशन चेंज होतील. तर आपण काय करूयात, इक्वेशन थर्ड आहे याला मल्टिप्लाय बाय, हे असंच ठेवलं तरी चालेल, आपण इकडे 3 करूयात. याला मल्टिप्लाय बाय 3 करूयात आपण. ओके, मग काय होईल, मल्टिप्लाय बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 4 बाय 3. आता ही इक्वेशन 4 आहे, त्या दोन्ही साइडला आपण मल्टिप्लाय बाय 3 करणार आहेत. मग काय होईल, 24x प्लस 3y इज इक्वल टू 33 आणि हे आहे आपलं इक्वेशन नंबर 5. आता आपण काय केलेलं आहे, 3 आणि इक्वेशन 4 चं कंपॅरिझन करत होतो आपण. हे 3 आणि आपल्याला व्हेरिएबल सेम करायचे आहेत म्हणून आपण याला मल्टिप्लाय केलं आणि आपल्याला नवीन इक्वेशन मिळालं. मग कंपॅरिझन साठी इक्वेशन थर्ड आणि 5 घ्यायचे. आता दोन्हीचे कोइफिशियंट झाले सेम, 3 इकडे 3 झाले, इकडे 3 आणि आता आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. मग काय येईल, सबट्रॅक्ट
इक्वेशन 5 सबट्रॅक्ट करायचे फ्रॉम इक्वेशन थर्ड मधून सबट्रॅक्ट करायचे. तर काय येईल? थर्ड इक्वेशन x प्लस 3y इज इक्वल टू 10 आणि 5 काय आहे? 24x प्लस 3y इज इक्वल टू 33. आता सबस्ट्रॅक्शन आहे म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल? तर या सगळ्यांचे साइन चेंज करावे लागतील. आता इथं प्लस 24 आहे ते होईल -24, इथे प्लस 3 आहे ते होईल -3 आणि इथे प्लस 33 आहे ते होईल -33. आता इथे जर चेक केलं तर आपण प्लस 3y -3y कॅन्सल होतील आणि पुढचे कॅल्क्युलेशन करूयात. इथं कोइफिशियंट काय येईल? 1, x चा कोइफिशियंट 1 आणि -24. तर इंटिजर्सचे रूल इथे अप्लाय करायचे आहेत. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायचं आहे आणि मोठ्या संख्येचा साइन द्यायचा आहे. म्हणजेच इथे होईल -23x इज इक्वल टू आणि इथे काय होईल? 10 -33. इथे पण सेम असंच मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची आहे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे. तर इथे पण काय होईल? -23 आणि x इज इक्वल टू -23 डिवायडेड बाय -23 आणि फायनली आन्सर मिळेल आपल्याला x इज इक्वल टू 1. आता ही जे x इज इक्वल टू 1 आलेली व्हॅल्यू आहे तर ती आपण इक्वेशन 1, 2, 3, 4 आणि इक्वेशन 5 या कोणत्याही इक्वेशन मध्ये आपण पुट करू शकतो. तर आपण हे घेऊयात इक्वेशन थर्ड मध्ये पुट करूयात म्हणजे कॅल्क्युलेशन फार जास्त लेंदी होणार नाहीत. पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन थर्ड. तुम्ही क्रॉस चेकिंग साठी करू शकता की हे जे x इज इक्वल टू 1 आलेली व्हॅल्यू आहे ती इक्वेशन 1 मध्ये पुट करून पहा, 2 मध्ये पहा, 3. जर कॅल्क्युलेशन आपले करेक्ट असतील तर आन्सर सेमच येणार आहे. आन्सर मध्ये काहीही चेंज होत नाही. इक्वेशन थर्ड काय आहे? x प्लस 3y इज इक्वल टू 10 आहे. ओके. आता इथे काय करायचंय? जिथे जिथे x आहे तिथे 1 पुट करायचंय म्हणजे ते 1 प्लस 3y इज इक्वल टू 10. पुढे काय होईल? हे 1 इकडे घेऊयात आपण म्हणजे काय होईल? 3y इज इक्वल टू 10 आणि 1 इकडे घेतल्यानंतर 1 ला साइन आहे प्लसचा, इकडे आल्यानंतर होईल -1 म्हणजे काय मिळेल आपल्याला? तर 3y इज इक्वल टू 9 येईल आणि पुढे y इज इक्वल टू 9 डिवायडेड बाय 3 आणि y इज इक्वल टू आपल्याला मिळेल 3 आणि हे झालं आपलं सोल्युशन. काय होईल? x इज इक्वल टू 1 अँड y इज इक्वल टू 3. ठीक आहे. अशा पद्धतीचे जर एक्झाम्पल आले तर नेहमी लक्षात ठेवायचं कोइफिशियंट डिवायडेड बाय म्हणजे डिनोमिनेटर आहे तो चेक करा किती आहे. तो जर सेम असेल तर सगळ्या साईडला त्या नंबरने मल्टिप्लाय केलं तर हे नंबर निघून जातील आणि आपल्याला सिंपल सायमल्टेनियस इक्वेशन मिळेल. इकडे पण सेम तीच प्रोसेस फॉलो करायची आहे आणि मग पहिले जे काही आपले रूल आहेत की साइन चेक करायचं, साइन जर सेम असतील तर सबट्रॅक्शन करायचं आहे, डिफरंट साइन असतील तर ऍडिशन करायचं आहे, परत कोइफिशियंट सेम आहेत की नाही ते चेक करायचं आहे, कोइफिशियंट सेम नसतील तर ते बनवायचे आहेत. मग बाकी सगळे रूल आहेत ते ऍज इट इज आहेत, याच्यामध्ये काही चेंज नाहीये. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. क्वेश्चन नंबर 7. 19x plus 101y is equal to 499 and 101x plus 99y is equal to 501. आता पहा, हे आहे आपलं इक्वेशन फर्स्ट आणि हे आहे आपलं इक्वेशन सेकंड. हे जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर लक्षात येईल की इथे जो x चा कोइफिशियंट आहे तर तो इकडे y चा कोइफिशियंट आहे आणि इकडे जो y चा कोइफिशियंट आहे तो x चा कोइफिशियंट आहे. म्हणजे इथे काय आहेत तर कोइफिशियंट चेंज आहेत. कोइफिशियंट ऑफ x and y are interchanged.
म्हणजे दोन्हींचे इंटरचेंज आहेत. आता पहा, अशा वेळी जर आपल्याला जे व्हेरिएबल दिलेले आहेत त्याचे कोइफिशियंट जर इंटरचेंज असतील, म्हणजे पहिल्या इक्वेशन मध्ये जो x चा कोइफिशियंट आहे तो जर दुसऱ्या इक्वेशन मध्ये y चा कोइफिशियंट असेल आणि पहिल्या इक्वेशन मध्ये जो y चा कोइफिशियंट आहे तो सेकंड इक्वेशन मध्ये जर x चा कोइफिशियंट असेल, तर अशा वेळी काय करायचं पहा, फर्स्ट काय करायचं, स्टेप 1 ही एकदा दोन्ही ऍड करायची आणि आपल्याला एक नवीन इक्वेशन मिळेल, न्यू इक्वेशन. आणि दुसऱ्या स्टेपला काय करायचं, स्टेप 2 ला सबस्ट्रॅक्शन करायचं. जर अशी कंडिशन असेल, व्हेरिएबल कोइफिशियंट आहेत, व्हेरिएबलचे कोइफिशियंट इंटरचेंज असतील, तर एकदा ऍडिशन करायची, आपल्याला एक नवीन इक्वेशन मिळेल. एकदा सबस्ट्रॅक्शन करायचं, याच्यामध्ये आपल्याला न्यू इक्वेशन मिळेल आणि या दोघांचं मग कंपॅरिझन करायचं आणि त्याच्यावरून डिसाइड करायचं की आपण ऍडिशन करणार आहेत, सबस्ट्रॅक्शन करणार आहेत, कोइफिशियंट आहेत सेम आहेत की नाहीत ते. तर आपण पहिल्या स्टेप नुसार काय करूयात, ऍड इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. आपण फर्स्ट आणि सेकंड ऍड करूयात. तर पहा, ऍड केलं तर काय येईल, 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. 101x प्लस 99y इज इक्वल टू 501 आणि ऍडिशन पहा काय येईल, इकडे येईल 1000. ओके, 1000 इज इक्वल टू, आता इकडे जर ऍडिशन केली तर 99 101 काय येतील, 200x प्लस 200y. आणि हे जर आपण इक्वेशन पाहिलं तर हे आपल्याला एक नवीन इक्वेशन मिळालेलं आहे, याला परत आपण नाव देऊयात इक्वेशन थर्ड. आता इथे बघा 200 आहे, इथे 200 आहे, इथे 1000 आहे. जर आता आपण 200 च्या टेबलमध्ये आपल्याला 1000 आहे, मग जर आपण या सगळ्या टर्मला 200 ने डिवाइड केला तर फक्त काय होईल, हे थोडंसं सिम्प्लिफाय होईल आणि कॅल्क्युलेशन कमी होतील. म्हणजे खूप जास्त मोठे नंबर आहे 200 200 1000, तर कॅल्क्युलेशन करायला थोडंसं इझी जाईल, म्हणून आपण असंही करू शकतो, डिवाइड बोथ साइड्स ऑफ इक्वेशन थर्ड बाय 200. आता हे डिवाइड करूयात, 200x डिवायडेड बाय 200 प्लस 200y डिवायडेड बाय 200 इज इक्वल टू 1000 डिवायडेड बाय 200. आणि पहा हे कॅन्सल होतील आणि इथे काय येईल आपल्याला, तर 5 येईल आणि नवीन इक्वेशन काय मिळेल आपल्याला, तर x प्लस y इज इक्वल टू 5 आणि हे आहे इक्वेशन नंबर 4. आता हे ऍडिशन करून आल्यानंतर हे इक्वेशन आलेलं आहे आपल्याला. आता स्टेप सेकंड काय करायची आहे की एकदा सबस्ट्रॅक्शन करायचंय. हे आपली स्टेप 1 कंप्लीट झालेली आहे की आपण ऍडिशन केलेलं आहे आणि आपल्याला इक्वेशन हे मिळालेलं आहे. आता पुढे चेक करूयात, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम इक्वेशन 1. 1 मधून आपण 2 लेस करूयात, 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. त्याच्यानंतर 101x प्लस 99y इज इक्वल टू 501 आणि इथे आपल्याला करायचे आहे सबस्ट्रॅक्शन. आणि सबस्ट्रॅक्शन म्हटल्यानंतर आपल्याला साइन चेंज करावे लागतील. इथे आहे प्लस, होईल मायनस, इथे पण प्लस 99 आहे ते होईल मायनस 99 आणि इथे पण होईल मायनस. आता आपण चेक करूयात की काय येईल. इथे आहे 99 मायनस 101, म्हणजेच काय येईल, मोठ्या संख्येतून छोटी संख्या लेस करायची आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे.
तर 101 मधून 99 गेले किती होतील पहा, इथे येईल 2 आणि -2. आता इथे काय होईल, 101 मायनस 99 केलं तर इथे होईल, इथे -2x प्लस इकडे होईल 2y इज इक्वल टू 499 मायनस 501. तर इथे पण काय होईल, तर -2 होईल. आता इथं जर आपण चेक केलं तर याच्यामध्ये 2 आहे, याच्यामध्ये 2 आहे, याच्यामध्ये 2. आपण डिवाइड करू शकतो. आपलं इक्वेशन आहे ते अजून सिम्प्लिफाय व्हायला मदत होईल. आता ऑलरेडी आपलं इक्वेशन 4 आलेलं आहे, याला आपण 5 नंबर देऊयात आणि पुढे घेऊयात डिवाइड बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 5 बाय 2. इक्वेशन 5 आहे त्याला डिवायडेड बाय काय करायचं आहे, 2. तर काय होईल, -2x डिवायडेड बाय 2 प्लस 2y डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू -2 डिवायडेड बाय 2. तर हे सगळे कॅन्सल होतील पहा आणि आपल्याला इक्वेशन काय मिळेल, -x प्लस y इज इक्वल टू -1. आणि फायनली आपल्याला हे इक्वेशन मिळालेलं आहे 5. आणि आता आपल्याला हे कंपॅरिझन करायचं आहे इक्वेशन नंबर 4 आणि 5. आता इथे चेक करा, x आणि x चे साइन डिफरंट आहेत. ओके, आणि कोइफिशियंट पण सेम आहेत. म्हणजे कोइफिशियंट सेम करायची गरज नाही, साइन डिफरंट आहेत. तर आपण ऍडिशन करूयात, आपल्याला सोल्युशन मिळेल. ऍड इक्वेशन फर्स्ट नाहीये, 4 and 5 करायचं आहे. ऍड इक्वेशन 4 and 5. नो 5 नाही करायचं, 6. इकडे ऑलरेडी 5 पण घेतलेला आहे. 6 करूयात, 4 and 6 याला नंबर देऊयात आपण 6. काय होईल पहा, ऍडिशन आपण नेक्स्ट पेजला घेऊयात का, x प्लस वाय x plus y is equal to 5. x plus y is equal to 5. आणि ऍडिशन करायचे आहे. सेकंड काय होतं, -x plus y is equal to -1. -x plus y is equal to -1. आता पुढे पाहूयात आपण, आपल्याला ऍडिशन करायचे आहे. हे प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल होतील आणि प्लस वाय 2y इज इक्वल टू 5 मायनस 1 काय होतील 4. आणि y इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 2 आणि y इज इक्वल टू मिळेल आपल्याला 2. तर आपल्याला एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळालेली आहे, y ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता इथे अजून आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. आता ही x ची आलेली व्हॅल्यू इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट केली तरी चालेल, 2 मध्ये करू शकता, सेकंड थर्ड मध्ये, फोर्थ फिफ्थ सिक्स्थ मध्ये, कशाही मध्ये केले तरी आन्सर सेम येईल. आपण 4 मध्ये घेऊयात. पुट x इज इक्वल पुट y इज इक्वल टू पुट y इज इक्वल टू 2 इन इक्वेशन किती नंबरचं इक्वेशन आहे हे, 4. 4 मध्ये करूयात. 4 काय आहे, x प्लस वाय इज इक्वल टू 5. आता इथे जिथे y आहे तिथे 2 पुट करायचे, म्हणजे x प्लस 2 इज इक्वल टू 5. आता हे 2 इकडे घ्यायचे आहेत, म्हणजे x इज इक्वल टू 5 मायनस 2 आणि x इज इक्वल टू मिळेल आपल्याला 3. आणि हे झालं आपलं फायनल आन्सर. तर सोल्युशन काय येईल पहा, सोल्युशन x इज इक्वल टू 3 and y इज इक्वल टू 2 आलेला आहे. ओके, परत एकदा आपण रिवाइज करूयात की हे कसं सॉल्व्ह केलेलं आहे. हे जर आपण इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या लक्षात येईल की
याचे जे कोइफिशियंट आहेत ते इंटरचेंज आहेत. इंटरचेंज म्हणजे काय, तर या इक्वेशन मध्ये जो x चा कोइफिशियंट आहे तोच या इक्वेशन मध्ये y चा आहे आणि या इक्वेशन मध्ये जो y चा कोइफिशियंट आहे तोच इकडच्या इक्वेशन मध्ये x चा आहे. मग अशा वेळी काय करायचं, तर हे दोन इक्वेशन आहेत तर एकदा ऍड करायचे आणि एकदा सबट्रॅक्ट करायचे. मग ऍड केल्यानंतर आपल्याला एक नवीन इक्वेशन मिळेल, सबट्रॅक्शन केल्यानंतर एक नवीन इक्वेशन मिळेल आणि ते जे न्यू इक्वेशन येणार आहेत त्याच्यावरून डिसाइड करायचं की आपण ऍडिशन करणार की सबट्रॅक्शन करणार. आता इथे जर आपण इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड ऍड केले तर पहा आपल्याला हे नवीन इक्वेशन मिळालं. याच्यामध्ये आपण परत याला डिवायडेड बाय 200 केलं. कशासाठी, तर फक्त हे कॅल्क्युलेशन खूप मोठे 200 1000 असे नंबर दिसत आहेत तर 200 दोन्हीमध्ये कॉमन आहे जेणेकरून डिवाइड केल्यानंतर आपल्याला थोडंसं इझी इक्वेशन मिळेल. मग आपण हे केलं तर आपल्याला इक्वेशन नंबर 4 मिळालं. हे झालं आपलं फायनल इक्वेशन. त्याच्यानंतर आपण एकदा सबट्रॅक्शन केलं. सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला हे मिळालं इक्वेशन नंबर 5. तर इथे पण आपण ऑब्झर्वेशन केलं तर इथे 2 आहे 2 आहे 2 आहे तर सगळ्यांमध्ये कॉमन आहे. आपण डिवायडेड बाय 2 केलं तर परत हे थोडंसं सिम्प्लिफाय झालं आणि आपल्याला इक्वेशन मिळालं -x + y = -1. आता हे जर इक्वेशन आपण हे असंच ठेवलं असतं तर परत आपल्याला या दोन्हींमध्ये चेक करावं लागलं असतं की कोइफिशियंट सेम नाही तर परत कोइफिशियंट सेम करा, याला परत 2 ने मल्टिप्लाय करावं लागलं असतं. तर मग आपण डिवाइड केल्यामुळं परत हे सिम्प्लिफाय झालं आणि इक्वेशन नंबर 4 आणि इक्वेशन नंबर 6 आहे ते जर आपण ऑब्झर्वेशन केले तर आपल्या लक्षात येईल की x आणि x चे जे साइन आहेत ते डिफरंट आहेत आणि साइन डिफरंट असेल तर आपण ऍडिशन करतो आणि कोइफिशियंट पण सेम आहेत. मग याच्यामध्ये परत आपल्याला कोइफिशियंट सेम करण्याची गरज पडणार नाही आणि मग आपल्याला y ची व्हॅल्यू मिळाली. y ची व्हॅल्यू आपण परत याच्यामध्ये पुट केली तर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळालेली आहे. तर आता पहा सेम याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये एक्झाम्पल नंबर 8 आहे. तर एक्झाम्पल नंबर 8 आहे तर सेम मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर पहा काय आहे इक्वेशन 49x - 57y = 172 आणि सेकंड इक्वेशन आहे 57x - 49y = 252. आता इथे जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर हे इंटरचेंज आहेत. ठीक आहे, तर मग स्टेप 1 ला काय करणार, ऍड करायचे आणि स्टेप 2 ला काय करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे. मग इथे एक आपल्याला नवीन इक्वेशन मिळेल आणि इकडे एक नवीन इक्वेशन मिळेल आणि ह्या न्यू इक्वेशन नुसार डिसाइड करायचं की आपण ऍडिशन करणार आहोत की सबट्रॅक्शन आणि परत कोइफिशियंट आहेत ते सेम करून घ्यायचे. आपल्याला एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळेल आणि त्याच्यानंतर आपल्याला ती व्हॅल्यू आपण कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट केली तर आपल्याला दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळेल. तर हे पाहिलं आपण प्रॅक्टिस सेट 1.1. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन वरती प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला जे नवनवीन व्हिडिओ येणार आहेत अपलोड आहेत तर त्याचे नोटिफिकेशन मिळतील.